पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चैत्र महिन्यापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून गावामध्ये जत्रा भरायला सुरुवात होते. आता जत्रा म्हणजे काय तर गावात जत्रा ही प्रामुख्याने ग्रामदेवता किंवा स्थानिक देवतांचा सन्मान, धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकता वाढवणे किंवा शेतीच्या कामातून विरंगुळा आणूनही साजरी केली जाते. आज आपण पाहत आहोत कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावची जत्रा. आता आपण पाहणार आहोत घुगुळ. घुगुळ म्हणजे मडकं उलटं ठेवून त्यामध्ये दिवा पेटवला जातो. ते उलटं डोक्यावर ठेवून गावातून मिरवणूक काढली जाते. गावाचे रक्षण करणाऱ्या ग्रामदेवतेच्या नावाने ही जत्रा असते. अनेक जण येथे नवस फेडण्यासाठी किंवा देवतेच्या दर्शनासाठी जमतात. ही मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण गाव एका चौकात जमते. ग्रामीण भागात लोक आपापल्या पाहुण्यांना, मित्रांना आमंत्रण देतात, ज्यामुळे जुने नातेसंबंध जोडले जातात आणि गावच्या एकतेचे प्रतीक जत्रा ठरते. ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून गावची संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करते. शेतीच्या कष्टाळू आयुष्यातून विरंगुळा म्हणून जत्रेत पाळणे, खेळ, जादूचे प्रयोग, तमाशा किंवा संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिराजवळ ही जत्रा भरते. त्याभोवती खेळणी, खाण्याचे पदार्थ, कपडे इत्यादीचे स्टॉल लावले जातात. मंदिर परिसरात स्वच्छता करून सुंदर अशी रोषणाई केली जाते. संध्याकाळच्या वेळी मंदिरासमोर जमून ग्रामस्थ सुंदर अशी आतिषबाजी करतात. याला ग्रामीण भाषेत औषध उडवणे असं म्हणतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. गावात एकूण 3 दिवसाची जत्रा असते. तिसऱ्या दिवशी गावातील वाघजाई देवीची जत्रा असते. गावातून पालखी या वाघजाई मंदिराजवळ जाते आणि यात्रा संपन्न होते.